गेल्या काही दिवसांपूर्वी मालेगाव येथून भारतीय चलनाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यानंतर धुळे तालुका पोलिसांनी देखील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरील चांदेफाटा येथे बुलढाणा इथल्या रहिवासी असलेल्या मोहम्मद जफर मोहम्मद कुटूस या तरुणाला ताब्यात घेतलंय। त्याच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। याच माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलिसांनी ही कारवाई केली आहे। त्याच्याकडून 500 रुपयांच्या 44 नोटा आणि 100 रुपयांच्या कागदी बनावट 2 नोटा असा एकूण 22,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी याबाबत माहिती दिली। नमस्कार, मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। काल धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने एक चांगली कारवाई केलेली आहे खोट्या नोटांच्या बाबत। याच्यामध्ये BNS 180 आणि जुनं IPC कलम 489 क याप्रमाणे ही कारवाई आहे। याच्यात 500 रुपयांच्या 44 नोटा एका संशयित इसमाकडे असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्या गुप्त माहितीवरून सापळा रचून त्याच्या ताब्यातून त्या नोटा ताब्यात घेतलेल्या आहेत। प्रथमदर्शनी त्या डुप्लिकेट असल्याचे दिसत आहे। याच्यामध्ये अधिक तपास होणे गरजेचे आहे। त्यामुळे यामध्ये गुन्हा नोंद करून आरोपीला कोर्टासमोर हजर करून पुढे तपासाच्या परवानगीनुसार पुढे अधिक तपास करण्यात येत आहे। सध्या 22,200 रुपये इतके आमच्या ताब्यात फेक करन्सीच्या रूपात सध्या आहेत। अधिक तपास करत आहोत। आरोपी कुठला आहे साहेब? आरोपी आता सगळ्याच गोष्टी सध्या परिस्थितीत जास्त सांगत नाही, परंतु विदर्भातला आहे आरोपी। सर काही मुख्य आरोपी वगैरे अजून काही संविधान न्यूज त्याच्यासाठी तपास करायचा आपल्याला।